नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज मी घेऊन आले आहे डिंक लाडूची रेसिपी। तर इथे आपले डिंक लाडू पहा। मी त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं मी खारीक पावडर करून घेतलेली आहे। अख्खी खारीक होती माझ्याकडे, तर तिची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे। अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरे त्याचा खीस आहे। तर इथं गूळ आहे 1-1.5 पाव घेतलेला, डिंक आहे 100 ग्राम आणि काजू बदाम बारीक कट करून घेतले आहेत, 50 ग्राम आहेत ते वजनामध्ये। तर इथं तीळ आहे 2 चम्मच, पांढरे तीळ, आणि हालीम आहे 2 चम्मच, आणि खसखस आहे 3 चम्मच। तर हे सगळं आता आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत। तर इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। तर तिच्यामध्ये आता 2 चम्मच अगोदर खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याला काही तूप वगैरे लागत नाही, कारण त्याला स्वतःचं असं तेल असतं। त्यामुळे मंद आचेवरती हलकासा रंग येईपर्यंत आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं भाजून घेतलं म्हणजे लाडू आपले खराब होत नाहीत आणि बुरशीही लागत नाही। तर इथं आता खोबरं छान आपण भाजून घेऊ, सोनेरी रंग येईपर्यंत हलकंसं। तर इथे गॅस फास्ट ठेवायचा नाही, कारण खोबरं खाली जळू शकतं। तर इथे पहा, सोनेरी रंग आलेला आहे खोबऱ्याला। आता आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे पहा, खोबरं भाजून झालं की आता खारीक भाजून घ्यायची आहे। तर असे डिंक लाडू बनवले मी घरी। तर पहा, खोबरं आपलं छान सोनेरी रंगावरती भाजलेलं आहे। आता 2 चम्मच देसी गाईचं तूप घालून खारीक पावडर भाजून घेणार आहे। खारीक मी घरीच अख्खी आणलेली 1 किलोचं पॅकेट, त्यातले अर्धा किलो मी फोडून मिक्सरमध्ये बिया साईडला काढून मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे। तर इथे आता खारीक आपण छान तुपामध्ये भाजून घेणार आहोत। सर्व जिन्नस भाजून घेतले की खूप छान आणि चविष्ट असे लाडू बनतात आणि लवकर खराबही होत नाहीत। तर इथं आता खारीक पावडरही बारीक गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत। तर आता आपली खारीक पावडर भाजून झाली की त्या भाजलेल्या खोबऱ्यामध्येच मिक्स करणार आहोत, आणि नंतर अजून थोडं तूप घालून इथे अजून 1 चम्मच तूप घातलेलं आहे मी। आता घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट भाजून। तर तेही आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे ड्रायफ्रूट आपण छान परतून घेतले, आता ते काढून घेऊ। तर इथे आता मी पांढरे तीळ भाजण्यासाठी टाकले, तेही आता परतून घेऊ छान। तीळ भाजताना असे थोडे फुगतात आणि मस्त चव लागते। तर जास्त फास्ट आपल्याला गॅस करायचाच नाही, सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत। तर आता मी खसखसही भाजून घेणार आणि हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेणार, कारण हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे खसखस झाली, आता थोडंसं तूप घातलं अजून 1 चम्मच, आणि आता हालीम भाजून घेऊया। तर इथे पाहू शकता, हालीमही असंच आपल्याला हलकंसं 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे। तर हालीम भाजून झालं, आता परत 2 चम्मच तूप घालून घेऊ आणि आता डिंक तळून घेऊ। तर तूप थोडं चांगलं गरम होऊन द्यायचं, नाहीतर मग डिंक आपला भाजला जात नाही। तर आता तूप आपलं गरम झाले, आता थोडं थोडं डिंक
टाकून मस्त छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे पाहू शकता नायलॉनचा साबुदाणा जसा फुलतो तसा डिंक आपला छान फुललेला आहे. आता डिंक भाजून झालेला आहे. आता मी करून घेणार आहे गुळाचा पाक. तर इथं सर्व जिन्नस ज्या कढईमध्ये आपण परतून घेतले होते त्याच कढईमध्ये मी पाक बनवायला घेतलेला आहे. आता 1-2 चम्मच पाणी घालून घेणार आहे असं त्याच्यामध्ये आणि पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे पाक आपला तयार. शक्यतो गुळच घाला लाडूमध्ये साखरेऐवजी. तर पाक आपला इथे आता तयार झालेला आहे. छान फेसही आलेला आहे त्याच्यावरती इथे पाहू शकता. तर आता जे राहिलेलं तळून तूप होतं तेही मी त्याच्यामध्येच मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे बघा पाक आपला खूप छान तयार झालेला आहे. आता हे सगळे का घमेल्यामध्ये काढून घेतलं आणि छान मिक्स करून पाक पण मिक्स करून लाडू वळण्यासाठी घेतलेले आहे. तर इथे पाहू शकता लाडू मी वळून घेत आहे. तर असे मी सर्व लाडू वळून घेतले आणि एकूण एवढ्या सर्व मिश्रणाचे 35 लाडू झालेले आहेत तयार आपले. तर इथे बघा मिश्रण सुकं दिसतंय ते पण लाडूही खूप छान वळायला होत आहेत. इकडे पाहू शकता आपले लाडू. तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी घंटीचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका. कारण जी पण मी रेसिपी टाकेल तर ती पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर असे झालेले आहेत आपले डिंकाचे लाडू, पौष्टिक आणि हेल्दी. तर इथे पाहू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.